पांढरकवडा तालुक्यातील मोहदा ज्वेलर्स दरोडा प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे। पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहदा येथे राजेंद्र ज्वेलर्सचे शटर फोडून 97,50,000 रुपयाचा ऐवज चोरणाऱ्या तसेच एका मजुराला लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 3 जणांना जेरबंद करून त्यांच्याकडून 60,10,802 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या टोळीने 14 जुलैच्या रात्री मोहदा मेटीखेडा रोडवर एका मजुराला मारहाण करून 44,300 रुपयाचा ऐवज लुटला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 जुलैच्या मध्यरात्री मोहदा येथील राजेंद्र ज्वेलर्सचे शटर फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एक मोठा ऐवज चोरून नेला होता। या दोन्ही गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी 7 विशेष पथके स्थापन केली होती। तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन पुण्यातील असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी तपासाची दिशा पुण्याकडे वळवत विशाल रघु कुंभार चाकण राहणार पुणे, सौरपशी उर्फ सौरसिंग राजकुमार राठोड शिक्रापूर आणि अभिमन्यू अलीसिंग राठोड राहणार डाळिंब जिल्हा पुणे या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी गाडी जप्त करण्यात आली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे।